जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मावळवीत विश्वाभास नवल उदयला चंडांश अद्वयाब्जी विकास बंधू आता जो अविद्या राती रुसोनिया गिळी ज्ञान अज्ञान चांदनिया जो सुदिन करी ज्ञानिया स्वबोधाचा तया चित सूर्या श्रीनिवृत्ती आता नमो म्हणो पुढे पुढती जे बाधका येज असे स्तुती बोलाचिया आकाश तारकलिंगम पाताल हटकेश्वरम मृत्युलोके महाकालम सर्वलिंगम नमोस्तुते. ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. संपाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि योगं शिरसा गुरुं नमामि योगं शिरसा गुरुं नमामि योगं शिरसा गुरुं. ज्ञानेश्वरी चिंतनात आपण पहिल्या अध्यायाचं चिंतन करतोय आणि चिंतनाच्या आधारित भगवंतापुढे उभा असणारा अर्जुन भगवंतालाच सांगतोय की देवा या गोत्रजांना बघून मला युद्ध करण्याची इच्छा नाही. अरे देवा यांना म्हणून आम्हाला दुसरं काय मिळणार आहे. आम्हाला यांना मारल्यानंतर पाप आणि पापच आमच्या वाट्याला पडणार आहे आणि म्हणून देवा मी यांना मारणार नाही. आणि यांना मारून मला मिळेल काय सुख मिळेल का अर्जुन म्हणतो ते मिळण्याची शक्यता नाही. म्हणून देवा मी यांना मारणार नाही. का तर हे धृतराष्ट्राचे जरी पुत्र असले तरी देवा हे माझेच बांधव आहेत आणि यांना मारून मला कोणतं सुख उत्पन्न होईल. अर्जुन म्हणतो तस्मान्नार्हा वयं हन्तु धार्तराष्ट्रान् स्वबान्धवान् स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव. अर्जुन म्हणतो देवा वर आतापर्यंत जे कारण सांगितले त्या कारणांचा आढावा घेऊन अर्जुन म्हणतोय आता मी अपेक्षित असं धरतो की तुम्हाला मागचे सगळे कारण आठवतंय ते अर्जुन युद्धाला का नाही म्हणतोय. तर कोणकोणते कारण की देवा अरे यांनी मला शिकून मोठं केलेलं आहे मी यांना मारू शकत नाही. देवा मी यांच्या अंगा खांद्यावर खेळलोय तेव्हा मी यांना मारू शकत नाही. देवा हे माझे कोणी भाऊ आहेत कोणी काका आहेत कोणी मामा आहेत कोणी शालक आहे कोणी सासरे आहेत कोणी पुत्र आहेत तर कोणी पौत्र आहेत देवा मी यांना मारू शकत नाही. आणि अजूनही कारण देवा यांना मी मारलं तर मला पाप होईल आणि पाप जर झालं तर तू माझ्यापासून लांब होशील. पाप झालं तर तू माझ्यापासून लांब होशील. म्हणून देवा हे माझेच बांधव आहेत धृतराष्ट्राचे जरी पुत्र असले तरी म्हणून मी यांना मारू शकत नाही आणि यांना मारून मला कोणतं पुण्य होणार आहे. अर्जुन स्पष्टपणे म्हणतो माधव हे माधवा माधव शब्दाचा विशेष अर्थ आहे. कुणीतरी शंका घेणारे अशी शंका घ्याल की महाराज तुम्ही शब्दाचा अर्थ सांगत असताना देवाचं नाव सांगत असताना देवाला हे नाव का पडलं हे सांगत पण मागच्या प्रवचनात एक नाव गेलं आणि ते तुम्ही कोणीच विचारलं नाही. न मेसेज करून विचारलं न प्रवचनात हात उचलून विचारलं. मागच्या प्रवचनात आपला श्लोक गेला होता की देवा मी यांना मारू शकत नाही यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला तरी एतान्न हन्तुमिच्छामि घृतोपि मधुसूदन अपि त्रैलोक्य राज्यस्य हेतु किं मही कृते एतान्न हन्तुमिच्छामि घृतोपि मधुसूदन हा तो शब्द होता.
देवाला मधुसूदन म्हणून मी पुढे गेलो, 2 मिनिटं थांबलो, म्हणलं कोणीतरी विचारेल, पण कोणी विचारलं नाही. म्हटलं प्रवचन संपू देत, कोणतरी हात उचलेल, पण कोणी उचलला नाही. नंतर 7 दिवस वाट बघितली, कोणाचा तरी मेसेज येईल, ज्योतिताईचा तरी येईल, शरद महाराजांचा तरी येईल, दिलीप काकाचा तरी येईल, कोणाचा तरी येईल, पण कोणाचाच नाही आला. पण ठीक आहे, देवाला मधुसूदन नाव कसं पडलं, तर भगवान क्षीरसागरामध्ये शेषशाही उडलेले असताना, त्या शेषाच्या अंगावर झोपलेले असताना, अनंत काळापासून योग निद्रेत भगवंत आहेत आणि अनंत काळापासून ते योग निद्रेत भगवंत असताना भगवंताच्या कानापासून मधु आणि कैठव नावाचे 2 दैत्य निर्माण झाले. कोण? मधु आणि कैठव. तर या 2 दैत्याने कानातून निर्माण झाले आणि सर्वात पहिल्यांदा जर दृष्टिकोनावर गेले असेल तर भगवंताच्या नाभी कमळातून जन्मलेले ब्रह्मदेव. कारण की याची नाभी कमळी जन्म चतुरानना, भगवान महाविष्णूच्या नाभी कमळातून ब्रह्मदेवाचा जन्म आहे. ब्रह्मदेवाकडे नजर गेली आणि यांनी ठरवलं आपल्याला भूक लागलेली आहे, आपण राक्षस आहेत, काय खायचं, समोर 4 डोक्याचा माणूस दिसतोय, आपण त्याला खायचं. आणि महाराज असा विचार करून ते मधु आणि कैठव दोन्ही दैत्य त्रास देण्याकरता नवे खाण्याकरता ब्रह्मदेवाकडे अतिक्रमण करते झाले आणि ब्रह्मदेवाजवळ गेले, ब्रह्मदेवाला त्रास द्यायला सुरू केला. आणि महाराज भक्ताला ज्या वेळेस त्रास होतो किंवा भक्तावर कोणतंही संकट येतं त्यावेळेस त्याला पहिले कोण आठवतं? भगवान. देव आठवतो. भक्त असेल तर देव आठवतो. भक्ताला कोण आठवतो? देव आठवतो. आणि संत म्हणतात पडता जडभारी दासी आठवावा हरी. जर संकटाचं काळ असेल तर देवाला आठव. आणि महाराज त्याचं हिब्रिद आहे, मांगी पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया. जर आपल्या भक्तावर संकट आलं तर तो त्याचं रक्षण करतो. गीतेत भगवंताने तशी प्रतिज्ञा केली आहे, अनन्या चिंतयन्तो माम हे जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानामेव क्षेमं वहाम्यहम्. भगवंत स्वतः म्हणतात की जो सर्वस्व मला अर्पण करतो त्याचं योगक्षेम वाहण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. आणि महाराज ब्रह्मदेव तर महाराज पोटचा पोरगा. ब्रह्मदेव म्हणजे भगवान महाविष्णूचा पोटचा पोरगा. महाराज पुरुष वर्गाचा पोटचा पोरगा असला तरी तो स्त्रीच्या गर्भात वाढलेला राहतो, पण ब्रह्मदेव कोण्या स्त्रीच्या गर्भात नाही, याच्याच पोटातून जन्माला आलेला आहे. इतका पोटचा पोरगा आहे, म्हणजे खरा पोटचा तोच आहे ब्रह्मदेव. तर इतका पोटचा पोरगा असणारा ब्रह्मदेव पण त्यानं आठवण काढली आणि देवानं विचार केलं की आपल्याला जाणं गरजेचं आहे. म्हणून देवाने त्यांच्याशी युद्ध केलं. किती दिवस करावं? देवाचं आणि मधुकैटभाचं युद्ध चालू झालं. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस उलटले, 1 वर्ष उलटलं, 5 वर्ष गेले, 10 वर्ष गेले, 100 वर्ष गेले, 1000 वर्ष गेले, असे 5000 वर्ष गेले. तोपर्यंत देवाचं युद्ध चाललं. विचार करा, महाविष्णूला 5000 वर्ष युद्ध करावं लागतं, किती ताकदवान असतील. आणि मग शेवटी देवाने सुदर्शनाच्या मदतीनं मधुला परास्त केलं आणि मांडीवर घेऊन कैटभाची हत्या केली. म्हणून त्या मधुचा नाश करणारा, मधुचा शत्रू सूदन म्हणजे शत्रू किंवा नाश करणारा, आणि मधु नावाचा दैत्य म्हणून तो मधुसूदन. आला लक्षात? मधुसूदन म्हणजे मधु नावाच्या दैत्याची हत्या करणारा, मधु नावाच्या दैत्याचा वध करणारा, मधुचा असणारा विरोधी, मधुचा असणारा शत्रू म्हणजे मधुसूदन. आणि आजचा शब्द आहे माधव. हे कालचं होतं, आता आजचं प्रवचन बरोबर 9ला चालू झालं. माधव. माधव शब्दाचा अर्थ होतो मधासारखा गोड जो आहे तो. आणि महाराज याच सगळंच गोड आहे. मधुराधिपते रखिलम मधुरम. बाकीचं मधुराष्टक तुम्ही ऐकून घ्या. आणि महाराज मधुराष्टकाचा हा परिणाम आहे, तुम्ही कितीही चिंतेत असा, कितीही स्ट्रेस आलेला असू, झोप येत नसू, मन शांत होत नसू, काही नाही, युट्यूबला जा आणि कोणाचंही ऐका. तुम्हाला स्त्रीच्या आवाजात आवडत आहे, स्त्रीचा ऐका. पुरुषाच्या आवाजात ऐकतंय, पुरुषाचा ऐका. बालकाच्या आवाजात आवडतंय, बालकाचा ऐका. कोणीही म्हटलेलं फक्त मधुराष्टक ऐका. मधुराधिपते रखिलम मधुरम. त्याचं सगळंच काय तर मधुर आहे.
त्याचं बोलणं मधुर आहे, त्याचं चालणं मधुर आहे, त्याचं हसणं मधुर आहे, त्याचं वागणं मधुर आहे, त्याचं सगळं काही मधुर आहे. म्हणून वर्णन करताना म्हणलेलं आहे मधुराळीपते रखिलम मधुरम, तुझं सगळं मधुर आहे. आणि म्हणून असा तो मधुर असल्यामुळं मधासारखा असल्यामुळं माधव. आणि काही ठिकाणी असा उल्लेख आहे की देवाच्या पूर्वजांमध्ये कधीतरी मधु नावाचा एक व्यक्ती झालेला आहे आणि त्या मधूच्या वंशात जन्माला आला म्हणून माधव. जसे पांडूच्या वंशात जन्माला आले म्हणून पांडव, तसं मधूच्या वंशात जन्माला आला म्हणून हा माधव. अशी ही संगती काही ठिकाणी सांगितली. आणि काही ठिकाणी सांगितलंय मा म्हणजे लक्ष्मी, धव म्हणजे मालक, लक्ष्मीचा भाग्याचा जो मालक तो माधव. मा नाम लक्ष्मी, लक्ष्मी ज्याच्या ताब्यात आहे तिचा असणारा पती, तिचा असणारा सत्ताधीश, तिचा असणारा स्वामी म्हणून तो माधव. त्या माधवाला अर्जुन काय म्हणतोय, चला माऊलींच्या वाय मनोनी मी हे न करी, ये संग्रामी शस्त्र न धरी, हे किडाळ बहुती परी दिसत असे. अर्जुन म्हणतो देवा म्हणून मी हे न करी, म्हणून मी हे न करी. अर्जुन म्हणतोय देवा म्हणून मी हे करणार नाही. काय करणार नाही? ये संग्रामी शस्त्र न धरी, या संग्रामामध्ये या युद्धामध्ये मी शस्त्र धारण करणार नाही. का धारण करणार नाही आपण कारण पाहून आलो. म्हणून अर्जुन म्हणतोय म्हणून. म्हणून शब्द जेव्हा जेव्हा येतो तेव्हा मागचं भरपूर कारण घेऊन येतो. तेव्हा महाराज एवढं मोठं आपलं पहिलंच, आपल्या ग्रुपचं म्हणा, आपल्या संघाचं म्हणा, आपल्या फाउंडेशनचं म्हणा, पहिलंच एवढं उत्कृष्ट शिबिर आपण राबवलं. त्या पहिल्या शिबिराला तुम्ही का आले नाही? म्हणून आलो नाही. का म्हणून आले नाही? महाराज आधी सेवा घेतल्या गेलेल्या होत्या म्हणून आलो नाही. का आलो नाही? म्हणून शब्दाचा अर्थ ज्यावेळेस म्हणून शब्द वापरला जातो त्यावेळेस मागचा काहीतरी आढावा ते घेऊन येत असतं. कोणतीही क्रिया का बाबा 9:01 झाला अजून बाकीचे माणसं जॉईंट का झाले नाही, त्यांना नंतर विचारत ते सांगेल बाबा कुठं तरी बाहेर गेलो होतो म्हणून उशीर झाला, लक्षात राहिलं नव्हतं म्हणून मला येता आलं नाही, अहो नेटच व्यवस्थित चालत नव्हतं म्हणून उशीर झाला. म्हणजे म्हणून जेव्हा कधी येतो त्यावेळेस मागची पूर्वसंगती घेऊन येतो. अर्जुन म्हणतोय म्हणून मी हे न करी. अर्जुन म्हणतो म्हणून मी हे करत नाही. काय करत नाही? संग्रामात शस्त्र धरत नाही. अरे बाबा का 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 धरत नाही? तर अर्जुन म्हणतो देवा अरे हे माझे म्हणून धरत नाही एक कारण. देवा यांना मारून मला पापच मिळत म्हणून धरत नाही. देवा यांच्या विरोधात शस्त्र कसं धरू, यांनीच मला ते धरायचं शिकवलं म्हणून धरत नाही. देवा मी भिक्षा मागेल पण यांना मारणार नाही म्हणून धरत नाही. यांच्याशी युद्ध करणं मला योग्य वाटत नाही म्हणून धरत नाही. आणि देवा यांना मारून मला पाप होईल आणि पापामुळे तू धर जाशील म्हणून धरत नाही. एवढे म्हणून येत अर्जुनाची. म्हणून मी संग्रामात शस्त्र धरणार नाही. हे किडाळ बहुती परी दिसत असे. देवा कोणत्याही दृष्टीने बघितलं तर हे वाईटच आहे. गुरूंना मारणं वाईटच आहे, आपल्या पितरांना मारणं वाईटच आहे, यांना मारून पाप मिळवणं वाईटच आहे, राज्याच्या तुकड्या करता कोणाची तरी हत्या करणं देवा वाईटच आहे म्हणून मी करणार नाही. आणि अजून एक महत्वाचं कारण अर्जुन म्हणतो देवा हे सगळं जर मी केलं तर मला पाप होईल आणि झालेल्या पापामुळं तू माझा लांब होशील. तुझसे अंतराय होईल मग सांगे अमुचे काय उरेल, तेने दुःखे हे फिटेल तुझवीन कृष्णा. अर्जुन म्हणतो देवा तुझसे अंतराय होईल. अरे देवा तुझ्यापासून आमचा अंतर पडेल आणि तुझा ना आमचा जर वियोग झाला मग आमचं काय उरल सांग बरं. महाराज अतिप्रेमाचा माणूस जर लांब राहायला गेलं तरी माणसाला त्रास होतो. म्हणजे आपलं एखादं प्रेमाचं घर असावं जे आपल्या शेजारी राहतं. अर्जुन काय म्हणतोय देवाला, देवा तू माझ्यापासून लांब गेला तर मला ते सहन होणार नाही. आणि महाराज व्यवहारच असं आहे, आपलं एखादं प्रेमाचं घर असलं ते गावात राहत असताना आपल्या जवळ राहत असलं आणि तेच घरानं तेच आपल्या आवडती व्यक्ती जर शेतात किंवा दुसऱ्या गावाला राहायला गेली तर आपण म्हणतो तुम्ही लांब राहायला गेले आता आम्हाला करमत नाही, म्हणतो की नाही आपण, सहज म्हणतो. तसं अर्जुन म्हणतो देवा तुझं अंतराय होईल मग सांगे आमचे काय उरेल. तुझा ना आमचा जर अंतर पडला तर माझं काय शिल्लक राहील. तू नसल्यावर माझं कसं व्हायचं, तू जर इथं राहिला नाही तर माझं कसं व्हायचं. मग तेने दुःखी हे फुटेल तुझं बिन कृष्णा. अरे कृष्णा
तुझ्याविषयीच्या त्या प्रेमामुळं, त्या तुझ्या वियोगाच्या दुःखामुळं आमचं हृदय फुटून जाईल देवा. आणि म्हणून मी या कौरवांना मारणार नाही. म्हणून कौरव हे वधिजती, मग आम्ही भोग भोगीजती. हे असो मात अघडती. अर्जुन म्हणे, अर्जुन म्हणतो म्हणून कौरव हे वधिजती देवा, म्हणून कौरवांना मारावं, मग आम्ही भोग भोगावे. ही गोष्ट घडणंच देवा शक्य नाही. म्हणून मी असं कधीच करणार नाही. तेव्हा त्यांना नाही कळत, मला कळत नाही असं नाही. अर्जुन म्हणतो यद्यपेते न पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षय कृतं दोषं मित्रद्रोहे च पातकं कथं न नेयमस्माभिः पापादस्मान् निवर्तितुं कुलक्षय कृतं दोषं प्रपश्यद्भिर् जनार्दन. अर्जुन म्हणतो देवा, अरे मोहाने ग्रसित झालेले हे, लोभाने ग्रसित झालेले हे, यांना कुळाचा होणारा क्षय, त्याच्यामुळे लागणारा दोष, मित्रांचा द्रोह केल्यामुळे लागणारा पाप, हे त्यांना जरी कळत नसलं देवा, तरी आम्ही त्याचा विचार करू नये का देवा? आम्ही त्यांनी जरी विचार केला असा की यांना मारू, आपण राज्य सुख भोगू, असा लोक त्यांच्या अंतःकरणात आला तर साहजिक आहे ना देवा. पण आमच्या सारख्याच्या अंतःकरणात येणं चुकीचं आहे ना देवा. म्हणून अर्जुन म्हणतो हे अभिमान मध्ये भुलले, जरी पा संग्रामा आले, तरी अमाहित आपुले जाणावे लागे. अर्जुन म्हणतो हे अभिमान मध्ये भुलले. अर्जुन म्हणतो यांना हे कळत नाही का असं देवा? तू जर म्हणशील तर तुला आधीच सांगतो, हे अभिमानामध्ये भुलले, यांना अहंकार झाला आणि अहंकाराच्या मोहामुळं यांना काही सुचत नाही. महाराज, परमार्थ असू देत किंवा व्यवहार असू देत, अहंकाराच्या मदाने जे भिनलेले, एक वेळेस मद्याचे मदाने म्हणजे दारूच्या मदाने मदोन्नत झालेला, दारूच्या नशेत असलेला सुद्धा एवढ्या चुका करत नाही जेवढा अहंकाराच्या मदाने मदोन्नत झालेला करतो. पिलेल्या माणसाकडून जेवढे पाप होत नाही तेवढे पाप अहंकारी माणसाकडनं होत. महाराज, आपल्याला जर परमार्थ करायचं असेल तर बाकी काय करा, करू नका, पण अहंकार येऊ देऊ नका. आणि अहंकार जर आला तर तुम्ही जे केलंय सगळ्याच्यावर पाणी जाईल. मग तो अहंकार कोणताही असू द्या, अभिमानाच्या मादाने जो भुलतो त्याचा वाटोळ होतो. माझ्याकडे खूप पैसा आहे हा पण अहंकार आहे, आणि माझ्याकडे खूप ज्ञान आहे हा पण अहंकारच आहे. माझी शेती खूप उत्तम आहे हा अहंकार आहे, तसा मी ज्ञानेश्वरी प्रवचन करतो हा पण अहंकारच आहे. माझ्या घरापुढे 4 ट्रॅक्टर आहे हा जसा अहंकार आहे, तसं माझ्या अमुक अमुक ग्रंथ पाठ आहे हा देखील अहंकारच आहे. अहंकार कोणताही असू देत, अहंकाराने उन्मत्त झालेला माणूस चुका करतो. अहंकारी माणसाला आपण म्हणतो त्या माणसाकडे पैसा आला आणि त्याचा स्वभाव बदलला. पैसा आला म्हणून स्वभाव नाही बदलला, पैसा आला म्हणून अहंकार आला, आणि अहंकार आला म्हणून स्वभाव बदलला. त्याच्याकडे सत्ता आली म्हणून स्वभाव बदलला नाही, सत्तेचा अहंकार आला म्हणून स्वभाव बदलला. पहिले वैभव दादा सर्वांशी बोलायचे, सगळं व्यवस्थित होतं. अचानक आम्ही त्यांना भरपूर ठिकाणी कीर्तनाच्या सेवा दिल्या, आमच्या परिसरात त्यांची ओळख करून दिली. आता त्यांच्या मोठ्या माणसा संग ओळखी झाल्या, तर आता आम्हाला ती ओळख देत नाही. असं का झालं? काही नाही, त्याला अहंकार निर्माण झाला. हा, मग तो बरोबर मातीत जाईल, तुम्हाला काय करायची गरज. अहंकार आला की मातीत जात. तर अभिमानाच्या मदाने ते बोललेले, आणि जरी पा संग्राम आले असं करून जरी ते युद्धाला आलेले, तेव्हा त्यांना नाही अक्कल, त्यांना नाही कळत, पण तरी आमाहित आपुले जाणावे लागेल. तरी आमाहित आपुले जाणावे लागेल. अरे देवा, त्यांना नाही कळत आहे ठीक आहे रे, पण आम्हाला तर कळतं ना. अर्जुन काय म्हणतोय, देवा ते पण युद्धाला आले, आम्ही पण युद्धाला आलो, पण त्यांना अहंकाराच्या मदामुळं हे लक्षात येत नाहीये की हे आपलेच आहेत, आपले आपण कसं काय मारायचे. पण देवा, अरे आम्हाला तरी चांगलं वाईट कळतं ना, आम्ही का पाहू नये. म्हणून असं कसं काय करू आम्ही. हे ऐसे कैसे करावे, जे आपुले आपण मारावे, जाणत जाणताची सेवावे, काळकूट
तेव्हा असं कसं करायचं रे, आपलेच आपण कसे मारायचे? अर्जुन दृष्टांत देऊन सांगतो, मौली ज्ञानोबराय दृष्टांत देतात, गोड दृष्टांत आहे. जानताची सेवावी काळ तू. अर्जुन म्हणतो देवा, समजा प्रवचन करता करता खूप तहान लागली किंवा प्रवचन ऐकता ऐकता खूप तहान लागली, कारण की प्रवचन ऐकताना आम्ही गप थोडी ऐकतो, आमचं नामस्मरण चालू राहतं, विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी जे असते त्याचं नामस्मरण चालू राहतं. प्रवचन ऐकणार करताना सर्व नामस्मरण करत जावं, कारण की सर्व शास्त्राचंही सारथेचे, व्याधाचंही सारथेचे. वेद अनंत बोलीला, अर्थ इतुकाची साधीला, विठोबाशी शरण जावे, निज दिष्टे नाम गावे. दुसरं काहीच नाही. काय गावे? नाम गावे. आलोड्य सर्व शास्त्राने विचार्य पुनः पुनः इदमेक सुनिश्चित्य ध्यायो नारायण सदा. अरे सर्व शास्त्रांचा विचार केला, सर्व शास्त्र शिकलो, शेवटी एकच निष्कर्ष निघाला, काय? ध्यायो नारायण सदा. त्या नारायणाची निरंतर आठवण काढा, म्हणजे त्याचं नाव. तर घसा कोरडा पडला, आणि घसा कोरडा पडल्यामुळं काय केलं, जवळच राऊंड अपची बॉटल पडलेली होती. आता राऊंड अप कळतंय ना सर्वांना, शेतीचे इतर औषध जरी माहिती नसले तरी देखील आजूबाजूला झालेलं गवत जाळण्याकरता आणलेलं राऊंड अप नावाचं औषध जवळजवळ सर्वांनाच माहिती. विषारी औषध तिथं ठेवलेलं आहे. कितीकही तहान लागली तरी कोण पिणार आहे? माझ्या इथं समोर उभे असलेले सांगा बरं, पिणार आहे? अहो तहानीनं मरू महाराज, राऊंड अप नको. हा, अर्जुन तसं म्हणतो देवा, अरे ज्याला अक्कल नाहीये तो पिईल राऊंड अप. आणि मी स्पष्ट बोलतो, ज्याला अक्कल नाही तेच पितात. ज्याला अक्कल नाही तेच पितात. कारण की मनुष्य देह मिळणं खूप खूप आणि खूप अवघड आहे. मनुष्य देह निदान लादले हाती, उत्तम सार उत्तम गती, देव होईल म्हणती ते होती. महाराज जर याचा त्यात देव व्हायचं ठरवलं तर देव होते. सामान्य मनुष्य म्हणून जन्माला आले आणि देह घेऊन वैकुंठाला गेले जगद्गुरु. सामान्य व्यक्ती म्हणून जन्माला आले. तर जाणताची सेवा वे काळ कुठं? अर्जुन म्हणतो देवा, ते माहीत असताना कोणी पिईल का? नाही पिऊ शकत. किंवा माऊली ज्ञानोबा अजून दृष्ट्या जातात, हाजी मार्गी चालता पुढा सिंह झाला अवचिता, तो तव चुकविता लाभ अथी. अर्जुन म्हणतो देवा, जर आपण रस्त्याने चालतोय आणि रस्त्याने चालता चालता अचानक, म्हणजे समजा विचार करा की तुमच्या गावात, विचार करा तुमच्या गावात, आता ज्येष्ठाचं गाव वेगळे, पण तुमच्या गावात वैभव दादाचं कीर्तन आहे. आता वैभव दादाचं कीर्तन आहे, या पोरानं आपल्याला प्रवचनात भरपूर बोल केलंय, चला कीर्तन कसं करतो ते ऐकू म्हणून तुम्ही आले. हा प्रवचन तर काही ज्ञानेश्वरी चांगलं करत नाही, पण निदान कीर्तन गवायना कसं करतो म्हणून ऐकायला तुम्ही आले. आणि कीर्तन ऐकायला आल्यानंतर कीर्तन सुटल्यानंतर आता घरी निघाले, आणि घरी चाललेले असताना समोर अचानक सिंह उभा राहिला. काय उभा राहिला? सिंह उभा राहिला. तर आता तुम्ही मला सांगा, तो सिंह पुढे पाहून ज्या वाटेनं सिंह आहे तिकडं जाशाल का मागे फिरशाल? मागे फिराल ना, मागे फिराल. अर्जुन तसं म्हणतोय देवा, अरे तो सिंह जर पुढे पाहिला तर माणूस मागे जातो. अरे तसंच आमचं या कौरवांशी युद्ध करून वाटोळं होणार आहे, तर ते पाहून आम्ही मागे फिरायला पाहिजे की नाही? आम्ही मागे फिरायला पाहिजे. माऊली अजून दृष्ट देतात, असता प्रकाश सांडावा मग अंधकूप आश्रावा, तरी ते तकबन देवा लाभ सांगे. म्हणे असंच कीर्तनावरनं घरी चालले, आणि जात असताना उजेडा करता काय घेतलेली हातात? जुन्या काळात कंदील घ्यायचे, आता आपण बॅटरी घेतलेली आहे. आणि अर्ध्या वाटात आल्यावर अचानक विचार केला, जाऊ द्या मोर द्या, ही गोज कशाला वागवायचं, दिली फेकून. काय केली? ते असणारे ऊर्जेचं साधन, ते असणारी बॅटरी आपण काय केली? श्री विठ्ठल श्री विठ्ठल. निर्मला ताई, तुमचा डबल आवाज येतो, स्पीकर बंद करा. केला. हा, श्री विठ्ठल.
तर असणारी बॅटरी, असणारा उजेड काय केला तर फेकून दिला. काय केला? फेकून दिला. हा, आता असणारा उजेड फेकून दिला आणि आता पुढे अंधारात चालायला लागले तर खड्ड्यात नाही पडायचे? पडण्याची दाट शक्यता आहे, दगड लागण्याची दाट शक्यता आहे. अर्जुन तसं म्हणतो देवा, अरे असणारा पुण्याचा प्रकाश फेकून द्यायचा, या पाप्यांच्या नादी लागून युद्ध करायचं, पाप करायचं, तर त्याच्यात देवा काही फायदा आहे का रे? किंवा अजून मौली दृष्टांत देतात का, समोर अग्नी देखुनी जरी न वंचीचे ओसांडुनी परीक्षा नाही का कवळुनी जाळू शके. किंवा आता आपण बसलेले असतानाच आपल्या समोर अचानक अग्नी पेटला, आपण काय करू? त्याच्यात प्रवेश करू आहे ना? नाही करणार. का? तर त्याला जर आपण स्पर्श करायला गेलो तर क्षणा एका कवळूनी जाळू शके, तो क्षणार्धात पेट घेऊन आपल्याला काय करू शकतो तर जाळू शकतो. तर मग काय करावा? त्याला काय करावा? त्याचा त्याग करावा. त्याला जर आपण सांडून बाजूला जातलो नाही तर तो आपल्याला जाळून भस्म करेल. अर्जुन म्हणतो तसं या कुळाला मारण्याचं पाक मला जाळून भस्म करेल. अर्जुन तेच म्हणतोय, तैसे दोष हे मूर्त अंगी वाजो असते पाहत, हे जाणता ही केवी येथ प्रवर्तावे. तैसे दोष हे मूर्त, अर्जुन म्हणतो देवा तसे हे दोषच मूर्ती म्हणतो माझ्या समोर उभे, माझ्या अंगाला लटकण्याच्या हे देवा तयारीत आहे. आणि हे मला माहिती आहे ना, हे मला माहिती असताना मी का बरं हे करावं? जसं दृष्टांत दिलेले वरून लक्षात घ्या. जसं विषय काळकुटे हे माहिती असताना पिवा का? समोर सिंह असताना त्याच्याकडे जावं का? प्रकाश सोडून अंधाराकडे स्वतःहून जावं का? आणि अग्नी समोर असताना त्याच्यात प्रवेश करावा का? अरे देवा, तसंच दोष मला समोर दिसताय, ते दोष दिसत असताना मी त्याच्यात प्रवेश करावा, मी त्या दोषात प्रवेश करावा का? नाही ना देवा. आणि मला कळत असताना का मी इथं घुसावं? ऐसे पार्थतीये अवसरी म्हणे देवा अवधारी, या कल्मशाची थोरी सांगेन तुझ. आणि असं त्या प्रसंगाला देवाला अर्जुन म्हणतोय, देवा ऐक, देवा ऐक. जसं आता मी तुम्हाला सांगतोय ऐका, तसं देवाला अर्जुन सांगतोय, या कल्मशाची थोरी सांगेन तुझ. या असणाऱ्या पापाची थोरी म्हणजे मोठेपणा देवा मी तुला सांग. कोणाला सांगू राहिला अर्जुन? देवाला. म्हणजे घाबरले बहिणी माणूस कोणाला काय सांगेन बरोबर असं नाही. आता या देवाला पाप माहित नाही काय? त्या पापाचं फळ देवाला माहित नाही काय? मला पाप पुण्याचं फळ देणं हेच ज्याचं काम आहे त्याला अर्जुन सांगतोय, देवा ऐक बर का, मी तुला सांगतोय. काय सांगतोय? तर कल्मशाची थोरी तुला सांगतो. काय कल्मशाची थोरी? कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातनः, धर्मे नष्टे कुलम कृष्ण मधर्मो विभवत्युत. अर्जुन म्हणतो देवा, अरे हे सगळं करत असताना काय होईल तर कुळाचा क्षय होईल. हे काय काय होईल तर कुळाचा क्षय होईल. आणि कुळाचा क्षय झाल्यामुळं वंश परंपरेनं चालत आलेला जो कुळाचार आहे तो नाहीसा होईल. आणि कुळाचार नाहीसा झाला की कुळ अधर्मानं व्यापलं जाईल. महाराज, ज्या कुळात वंश परंपरेने चालत आलेला कुलधर्म कुलाचार केला जात नाही ते कुळ अधर्माने व्यापला जात. आपण ज्या कुळात जन्माला आलोय त्या कुळाचा कुलधर्म प्रत्येकानं करावं, संन्याशानं नाही. संन्याशी कुळधर्मात नसतो. पण बाकी गृहस्थ व्यक्तीनं आपल्या कुळाची कुळदैवत, आपल्या कुळाची कुळदेवी, कुळदैवतचही आणि कुळदेवीचंही दोन्हींचाही कुलोपचार कुलविधी केलाच पाहिजे. काय सांगतोय? आपल्या कुळदेवतेचा आणि कुळदेवीचा दोन्हींचाही कुलोपचार कुलविधी हा प्रत्येकाने केलाच पाहिजे. आता थोडं कर्मशास्त्राचा भाग आहे पण ओघाने आला म्हणून सांगतो. आपण म्हणतो की घरात सुख शांती नांदत नाही, प्रगती घरात होत नाही. या अडचणीचं कारण काय? बाकीचं तर आमचं सगळं चाललंय. मला सगळं जरी चाललं असेल पण तुमची कुळदेवी आणि तुमचं कुळदैवत जर तुमच्यावर प्रसन्न नसेल, पितर जर प्रसन्न नसतील, या तिन्हींची जर नाराजी असेल तर मग तुम्हाला यश समृद्धी मिळत नाही. म्हणून कुळोपचार कुळविधी प्रत्येकानं पेला पाहिजे. महाराज, आता आम्हाला आमच्या कुळाचं कुळदैवतच माहिती नाही
आमच्या आज्या पंजापासून ते बंद पडलेलं आहे, आम्हाला माहितीच नाही आमचं कुळदैवत कोण आहे. तर जेजुरीचा खंडोबा हा कोणीही आपलं कुळदैवत मानला तरी चालतो. जेजुरीचा खंडोबा हा कोणीही कुळदैवत मानला तरी चालतो. तुमच्या कुळाचा दुसरा जरी असला पण तुम्हाला माहित नसेल तर खंडोबाला कुळदैवत मानलं तरी चालतं. आणि कुळगोत्र संवर्धक म्हणून श्रुतीनं जिचं वर्णन केलं अशी अखिल महाराष्ट्राची कुळदैवत आई तुळजाभवानी. तुळजाभवानी ही अखिल महाराष्ट्राची कुळदैवत आहे. आता कोणाची माऊरची देवी असते, कोणाची कोल्हापूरची देवी असते, कोणाची कोणती असेल, कोणाची कोणती असेल. आता माझं माऊर आहे म्हणून माझ्या माऊर तोंडात आलं. पण ज्या त्याची कुळदेवी वेगवेगळी असेल, पण जर माहिती नसेल तर तुळजापूरची कुलस्वामिनी मानत. आता बाकीचं काय महाराज, आमच्याच कुळामध्ये जवळजवळ 2016 पर्यंत 15-16 पर्यंत आम्हालाच माहिती नव्हतं की आमची कुळदेवी माऊरची देवी आहे. तोपर्यंत आमचा कुळोच्चार कुलविधी चालू होता पण तुळजापूरच्या कुळदेवीला. आणि त्यानंतर मग आम्हाला लक्षात आलं की आमची कुळदेवी माऊरची देवी. पण जे असेल ते पण कुळोपचार कुळविधी केलाच पाहिजे. आणि अर्जुन म्हणतो देवा तो कुळोपचार कुळविधी जर नाश पावला तर वंशात कुळात अधर्म वाचते. कसं? अर्जुन म्हणतो जैसे काष्टे काष्ट मथिजे तेथ वन्ही एक उपजे तेने काष्टदात जाळीजे प्रज्वळलेनी. अर्जुन म्हणतो जसं काष्टावर काष्ट घसलं की त्या ठिकाणी वन्नी उत्पन्न होतो. आता येतो विज्ञानालाही माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे की अग्नी कसा पेटतो, वनवा कसा लागतो. काही नाही, वाऱ्याने झाडावर झाड घसत 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 त्या घर्षणातून उष्णता निर्माण होते, ठिणगी निर्माण होते, खाली वाळलेल्या गवतावरती पडते. आणि महाराज जर गवताचा किती मोठा ढीग असेल तर त्याला पेटवण्याकरता किती काड्या लागतात? 10 काड्या, 20 काड्या का 20 काडीची पेट आहे. एक काडी, एक ठिणगी भरपूर झाली, एक ठिणगी भरपूर झाली. तृण अग्नी मिळे समरस झाले. तृणाला अग्नी लागला की संपूर्ण भस्म करत. अर्जुन म्हणतो काष्टावर काष्ट घसलं की त्याच्यातून अग्नी उत्पन्न होतो. आणि कोणाला लागतो? लाकडालाच लागतो. लाकडावर लाकूड उसून अग्नी निर्माण झाला तो पहिले कोणाला लागतो? लाकडालाच लागतो. आणि कोणाला जाळतो? तर लाकडालाच जाळून भस्म करतो. अर्जुन म्हणतो तसंच तैसे गोत्रची परस्परे जरी वध घडे मत्सरे तरी तेने महादोष घोरे उळची नासे. अर्जुन म्हणतो तसा गोत्राचा जर परस्परात मत्सर घडला, आपापसात जर मत्सर घडला तर जसं लाकडावर लाकूड घसणं, अर्जुन म्हणतो तसं कुळाला कुळ भेटणे. म्हणजे काष्ट काष्टावर घसत तसं कुळातलेच कुळबांधव एकमेकावर ज्या वेळेस घसतात तिथं महाघोर असं पाप निर्माण होतं. जसं लाकडावर लाकूड घसून अग्नी निर्माण होतो, अर्जुन म्हणतो कुळात भांडणं झाले की मग महादोष निर्माण होतो. आणि तो दोष निर्माण झाला की कुळच नाश पावतो. काय नाश पावतो? तर कुळच नाश पावतो. अर्जुन म्हणतो असं झालं तर मग काय होतं? म्हणून येणे पापे वंशज धर्म लोपे मग अधर्मची आरोपे कुळा माझी. अर्जुन म्हणतो म्हणून या पापानं वंशज धर्म नष्ट होतो आणि मग अधर्मच कुळावर आरोपित होतो. अधर्माचीच वाढ त्या कुळात व्हायला लागते. आणि मग अधर्माची वाढ झाल्यावर काय होतं? अर्जुन म्हणतो अधर्माभिवाद कृष्ण प्रदूषंती कुलस्त्रिया श्रीषु दृष्टा सुवार्ष्णेय जायते वर्ण संकरा. अर्जुन म्हणतो देवा अधर्म निर्माण झाला की अधर्म निर्माण झाल्यामुळं कुलस्त्रिया दुराचारी बनतात, कुलस्त्रिया दुराचारी बनतात. आणि हे वार्ष्णेय, वार्ष्णेय पण देवाचं नावच आहे, हे वार्ष्णेय. आणि एकदा का कुळातल्या स्त्रिया दोषयुक्त झाल्या की त्या दोषयुक्त झाल्यावर वर्णसंकर होतो. अर्जुन म्हणतो तेथ सारासार विचारावे कवने काय आचरावे आणि विधी निषेध आघवे पारुषती. अर्जुन म्हणतो देवा त्या ठिकाणी सार आणि असार याचा विचार करावा
कुणी काय आचरण करावं, कुणी काय आचरण करावं, आणि विधी काय आहे, निषेध काय आहे याचा कोणीच विचार करत नाही. सगळं थांबून जात, सगळं बंद पडतं. म्हणजे कोणतं कर्म चांगलं, कोणतं वाईट. ज्यावेळेस अधर्म येतो त्यावेळेस काय होतं ते सांगतोय अर्जुन. कुळात अधर्म आल्यावर कसे वागतात कुळातले लोक. अर्जुन म्हणतो तिथं चांगलं काय वाईट काय याचा कोणी विचार करत नाही. कोणी कशाचं आचरण करावं, कोणी कशाचं आचरण करावं हे कोणी पाहत नाही. विधी काय, निषेध काय. विधी म्हणजे काय आणि निषेध म्हणजे काय. तर महाराज, विधी म्हणजे शास्त्राने आपल्याला जे करायला सांगितलंय त्याला विधी म्हणावं, आणि शास्त्राने जे नको म्हणून सांगितलंय त्याला निषेध म्हणावं. आई वडिलांचं दर्शन घ्यावं हा विधी झाला. आई वडिलांचं दर्शन घ्यावं हा विधी झाला. आई वडिलांना उलटून बोलू नये हा निषेध झाला. शुद्ध सात्विक अन्न खावं हा विधी झाला, आणि मद्यपान करू नये, मांसाहार करू नये हा निषेध झाला. सद्ग्रंथांचं श्रवण करावं हा विधी झाला. दुराचरण करू नये हा निषेध झाला. अर्जुन म्हणतो विचार करणं, आचरण करणं आणि विधी निषेधाचा विचार करणं या भानगडीत कुणी पडत नाही. कधी? ज्यावेळेस अधर्म येतो त्यावेळेस. कसं होतं? अर्जुन म्हणतो हसता दीप दवडीजे, मग अंधकारी राहटीजे, तरी उजुका अडखळीजे जया परी. अर्जुन म्हणतो असलेला दिवा सांडून द्यावा, हातात चाललेला आहे तो दिवा सांडून द्यावा, मग अशी दृष्टांत दिलं तसंच. आणि मग जात असताना उजुका अडखळीचे जे जात असताना मग कुठंतरी लडखडून पडायचं. हे जसं आहे अर्जुन म्हणतो तैसा कुळी कुळक्षय होय, तये वेळी तो आद्य धर्म जाये, मग आणके आहे पापा वाचून. अर्जुन म्हणतो तसं जसं अंधारात माणूस गडबडून पडतो तसं कुळात कुळक्षय एकदा निर्माण झाला की तुमचा जो चालत आलेला धर्म आहे तो चालत आलेला धर्म बंद पडतो. आणि मग एकदा का धर्म गेला महाराज, धर्म संपला की पुण्य संपलं. म्हणून अर्जुन म्हणतो मग पाप त्या ठिकाणी येतं आणि पापा सोडून दुसरं काहीच तिथे राहत नाही. जै यम नियम ठाकते, तेच इंद्रिय सैरा विचारती, म्हणून विचार घडती कुळ स्त्रियांशी. अर्जुन म्हणतो ज्या वेळेस यम नियम बंद पडतात त्या ठिकाणी इंद्रिय सायरा वायरा विचारण करायला लागतात. महाराज यम नियम बंद झाले की मग इंद्रियाला काय महाराज, इंद्रियाचं असं त्यांना सुखच लागतं, त्यांना ते उपभोगून पुण्य हे का पाप आहे इंद्रियाला कोणतं कळतंय. त्याला फक्त जिभेला रस चांगला भेटावा, त्वचेला स्पर्श चांगला भेटावा, ज्याच्या इंद्रियाला ज्याचा त्याचा विषय गोड भेटला बस झालं. कानाला फक्त संगीत गोड ऐकायची गरज आहे, त्याला ते भजन आहे का हिंदी पिक्चरचं गाणं आहे याच्याशी घेणं देणं नाही, ते फक्त संगीत असावं. जिभेला फक्त चवदार पाहिजे, तो शाकाहारी का मांसाहार जिभेला घेणं देणं नाही. नाकाला सुगंध हवाय, मग तो सुगंध फुलाचा आहे की एखाद्या हरणाला मारून काढलेल्या कस्तुरीचा आहे त्याला काही घेणं देणं नाही. त्याला फक्त विषयाशी घेणं देणं आहे. म्हणून मग ते इंद्रिय सायरा वायरा होतात. आणि मला एकदा का इंद्रिय सायरा झाले तर मग विचार घडती कुळ स्त्रियांशी. अर्जुन देवाला अत्यंत खालचा तोटा सांगतोय. देवा कुळ स्त्रिया ह्या विचारी होतात, त्या काय करतात तर उत्तम अधमी संचरती, ऐसे वर्णावर्ण मिसळती, तेच समूळ उपडती जाती धर्म, अधम उत्तम संचरती. अर्जुन म्हणतोय देवा कुळातील स्त्रिया इतर पुरुषांसोबत व्यभिचार करतात, आणि व्यभिचारातून जी संतती जन्माला येते ती मिश्रित वर्णाश्रमाची संतती असते. आणि मग जाती धर्म जो आहे तो समूळ या ठिकाणचा काय होऊन जातो तर नष्ट होऊन जातो. कसं तर जैसा चौहाटिया चावळी, सैरा पावजे कावळी, तैसे महापातकी कुळी संचरती. जसं चौहाट्यावर एखादा बळी दिला गेला की त्या बळीच्या अपेक्षेनं पटापट 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 कावळे जमा होतात. अर्जुन म्हणतो तसंच त्या कुळात दोष घडलेला बघून त्या कुळात पाप पटापट पटापट काय होतात तर जमा होतात. आणि मग एकदा का पाप आलं की त्याचा परिणाम काय होतो हे आपल्याला उद्याच्या प्रवचनात बघायचं. हे आपल्याला उद्याच्या प्रवचनात बघायचंय. इथं आमच्याही गावामध्ये श्री भगवान शिवाच्या महाशिवरात्री निमित्त सप्ताह चाललेला आहे.
आणि गावचाच असल्यामुळं सप्ताहाला आम्हाला उपस्थिती लावणं गरजेचं आहे, जबाबदारी आहे.